Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. पुण्यातल्या मॉडेल कॉलनीमधल्या जैन बोर्डिंगचा विषय निघाल्यापासून पुण्यातली एक व्यक्ती ही सतत केंद्रीय मंत्र्यांवरती आरोप करते. या सगळ्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचे नक्की काय स्टेक्स होते, त्यांचे नक्की काय रेफरन्सेस होते, या सगळ्या गोष्टी मी सुद्धा तुमच्या समोर याच्या आधी आणलेल्या आहेत. त्याच्यावरती मुरली मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिलं. पण नंतरच्या काळात फक्त सोशल मीडिया नाही तर ॲग्रेसिव्हली मीडियामध्ये येऊन कोणी या सगळ्यामध्ये आरोप केले असतील तर नाव आहे रवींद्र धंगेकर यांचं. यावेळी ते काँग्रेसमध्ये नाही आहेत, ते ज्या पक्षाच्या नेत्यावरती आरोप करतायत तो त्यांचा महाराष्ट्रातला पॉलिटिकल आला आहे. आणि असं असताना सुद्धा ह्या नक्की काय गोष्टी घडतात, पडद्यामागे नक्की काय चाललंय ते समजून घ्यायला मी आज त्यांच्याकडे आलो. कारण गेले 4-5 दिवस मी नव्हतो, मराठवाड्यात होतो. तुम्ही माझ्या बातम्या बघताय. कसं काय धंगेकर एकदम व्यवस्थित आहेत. सोबत आहेत पुणेकर म्हणून लढणार धंगेकर. पुणेकरांबरोबर आहे मी. आणि पुणेकरांचे विषय ज्या ज्या वेळेला त्या वेळेला आपण आपला आवाज आपण काढतोच की. मग गुन्हेगारी असेल, पोषकार असेल, ससूनचा विषय असेल, आज जैन बोर्डिंग म्हणजे महावीरांनाच त्यांनी घाण ठेवले. मग अशा वेळेला आपण नाही बोलणार तर कोण बोलणार. काय मी तर उल्लेख मुद्दावून याचा केला की महायुती असताना या अशा पद्धतीच्या गोष्टी घडत आहेत तर काहीतरी दिसतंय की पडद्यामागे काहीतरी घटना घडत आहेत. त्याशिवाय कसं काय निवडणुका पाईपलाईन मध्ये. तुम्ही हा पक्ष आहे शिवसेना प्रमुखांचा पक्ष आहे आणि शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे सत्ता जर जनतेच्या कामासाठी आड येत असेल तर सत्ता बाजूला ठेवा आणि जनतेच्या कामासाठी तुम्ही रस्त्यावर उतरा. ते वाक्य शिवसेना प्रमुखाचं. त्यांच्यात मुशीत तयार झालेले एकनाथजी शिंदे आहेत. त्यामुळे त्यांना जे अभिप्रेत असलेले ते काम आम्ही करतोय. आणि मला विश्वास आहे की याच्यामध्ये सर्व शिवसैनिक आणि सर्वच पक्षाची लोक किंवा पुणेकर हे माझ्या पार्टीशी ठाम उभेत म्हणून मी लढतोय. तुम्ही बाळासाहेबांचा उल्लेख केला, ठीक आहे, पण काळानुरूप शिवसेना बदलली. ती शिवसेना एकनाथ शिंदेपर्यंत आली, म्हणजे ती उद्धव ठाकरेंकडे राहिली नाही. ती इकडे क्लेम म्हणजे ज्या काही लिगल प्रोसेस झाल्या त्यातून ती एकनाथ शिंदेकडे आली. तसेच काळानुरूप भाजपही बदलली, तीही पूर्वीची भाजप राहिली नाही. आता बदललेल्या पक्षांमधले हे जे काही सगळे संदर्भ तुम्ही सांगताय ते संदर्भ तर जुने आहेत ना, आता इक्वेशन्स तर नवीन आहेत त्यातले. नाही, याच्यामध्ये बघा हा विषय संदर्भ हा सगळा बाजूला ठेवा. पण आपण पुण्याच्या गुन्हेगारी बोलू. पुण्याच्या जैन बोर्डिंगचे युवक त्या ठिकाणी तयार होतात. लहान मुलांना, आपल्या गोरगरीब मुलांना तिथे शिक्षण देतात. त्यासाठी काही दरवाजे उघडे केले होते. पुण्याची विद्येचं माहेरघर आहे पुणे, ही संस्कृत पुणे शहर आहे. ह्या देशाला चांगली लोक पुरवण्याचं काम आहे पुण्यनगरीने केलं. इतिहासाची पानं जर आपण बघितली तर पुण्यापासूनच देशाला महत्वाची केंद्रस्थान म्हणून पुण्याला बघितलं जातं. संस्कृतीचा वारसा आणि पुण्याची संस्कृती तर मुरली मोहोळ पण सांगतात. नाही, ते सांगू द्या, पण आम्हाला ती त्यांची संस्कृती महावीरांना घाण ठेवण्यापर्यंत गेली ह्याच्यावरच आपण बोलतोय. आपण थोडी त्यांच्या संस्कृती बोलतोय. आपल्याला मी नेहमी म्हणतो की मी भाजपच्या विरोधात बोलत नाही, विकृती बोलतोय. आणि ज्यावेळेला आड्डेवाले आणि गुत्तेवाल्यांची जर संघटना वाढत चालली आणि त्यांची सवयच बदलत नसेल तर मग त्याच्यावर अंकुश टाकलाच पाहिजे. आणि जर अंकुश नाही टाकला तर मग बिल्डरांची, गुन्हेगारांची, गुत्तेवाल्यांची, ताडेवाल्यांची, आड्डेवाल्यांची ही भाजप होईल. बरोबर. एक तुम्ही क्लिअर करा, म्हणजे तुम्ही आता भाजपवरती आता निशाणा साधताय, ठीक आहे. हा शिवसेना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा तुम्ही जे काय बोलताय हा अधिकृत स्टँड आहे का, हा धंगेकरांचं मत आहे? मग याचा विषय असा आहे की तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला ही प्रकरणं ज्यावेळेला उघडकीस आली त्यावेळेला ज्या पद्धतीनं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला जैन समाजाच्या काही लोकांची तोंड बंद केली त्यांनी. आणि ही सगळी तोंड बंद करताना पुणेकर म्हणून मला राहवलं नाही. मग राहवलं नाही तर मग एकदा रस्त्यावर आलंच पाहिजे. शेवटी किती लोकांची तोंड बंद करणार. काही घाबरून झाले असतील, काही व्यवसायामुळे बंद झाले असतील, काहींचे धंदे असतील. पण माझं काय, माझं सामाजिक कार्य करता मी आणि माझं तोंड बंद करणं एवढं सोपं कोणाला नाही. पण एकीकडे तुमचे नेते एकनाथ शिंदे म्हणतायत की माझं धंगेकरांसोबत बोलणं झालेलं आहे, दुसरीकडे धंगेकर मात्र काही शांत बसत नाहीयेत. मग नक्की घडतंय काय, हाच तर प्रश्न आहे ना. नाही, घडतं काय, पुणे शहर बघतोय, महाराष्ट्र बघतोय, जनता बघते. आणि मी जर चुकीचं असेल तर मी तुम्हाला आजही सांगतो की भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता त्यांनी मला येऊन टेबलवर सांगायचं की तुमचं चुकतंय आणि त्यांनी मला समजायचं तर मी त्याचे विचार ऐकायला तयार आहे. पण जर असं मी बोलतोय की महावीरांना घाण ठेवलं ज्या प्रवृत्तीने त्याच्यावर बोललोय का, बोलायलाच पाहिजे.
मी भाजप म्हणून बोलत नाही. भाजपमधली विकृती आणि परत एकदा जातो आड्डेवाले गुत्तेवाल्यांची संख्या जास्त झाली ही थांबवली पाहिजे. कोण आहे ते? तुम्ही तर सत्तेत आहे. तुमच्या काळामध्ये अड्डेवाले आणि गुत्तेवाल्यांची संख्या जास्त होती, असं कसं काय होईल राव? नाही, मी ही विकृती बोलतोय. हे आता तुम्ही सत्तेत आहे ना, म्हणजे मी तुम्हाला पहिलं सांगितलं की सत्ता बाजूला ठेवून रस्त्यावर या नागरिकांच्या विषयी. सत्ता हा बाजूला ठेवली. आता आपण लढतोय नागरिकांसाठी, लढतोय जनतेसाठी, लढतोय विकृतीच्या विरोधात लढतोय. म्हणजे सत्ता आपण बाजूला ठेवली ना. पहिला शब्द माझा की सत्ता बाजूला, हे जनतेच्या सत्तेतल्याच माणसांविरोधात तुम्ही बाजूला ठेवली. नाही, परत एकदा सांगतो की शिवसेना प्रमुखांचं हे वाक्य की सत्ता जर जनतेच्या आड येत असेल, सत्ता बाजूला ठेवून जनतेसाठी रस्त्यावर आहे. हे जनतेवर होणारा अन्याय, मग गुन्हेगारी असेल. 70-80 टोळ्या पुणे शहरात कार्यरत आहे. आया बहिणींचे आमचे कुंकू पुसलं जातं. रोज एक सर्वसामान्य माणसाला मार खावा लागलो. आणि हे बिल्डर लॉबी गुन्हेगार जे शासकीय यंत्रणा ताब्यात ठेवून ही कशा पद्धतीने गतिमान करतात. एखाद्या बिल्डरला जमीन घ्यायची किंवा एखादा लोन घ्यायचं किंवा एखादा कागदपत्र ट्रान्सफर, किती गतिमान सरकार आहे बिल्डरसाठी. मला पुन्हा म्हणजे हा प्रश्न वारंवार विचारायचं कारण असं आहे, तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत आहात, ते केंद्रात जरी असले तरी सुद्धा आज महाराष्ट्रात तुम्ही महायुती म्हणून एकत्र आहात. असं असताना त्याच पक्षाविरोधात तुम्ही स्टँड घेताय आणि मग तुम्ही असं म्हणता की आम्ही सत्तेतून बाहेर पडतो. आणि एक्झॅक्टली एकनाथ शिंदे हे म्हणत नाहीयेत की या सगळ्या असं असेल तर आम्ही पण यांच्या बाजूने उभे राहतो. मी कुठं म्हणतो सत्तेतून बाहेर पडतो? सत्ता बाजूला ठेवा. जनतेचा विषय ज्यावेळी जनतेवर अन्याय होत असेल तर सत्ता बाजूला ठेवून जनतेसाठी रस्त्यावर. शिवसेना एकनाथ शिंदेची बोलणं आलं का तुमचं? माझं एकनाथ शिंदे माझ्या विचाराला पाठिंबा देतील हा माझा विश्वास आहे. आणि शिवसैनिक ज्यावेळेला देतील हा विश्वास आहे मला. आणि मी रस्त्यावर लढतो तर जनतेच्या प्रश्नावर लढतोय. आणि गतिमान विकृती, भाजपमधली गतिमान विकृती, गतिमान विकृती, सरकार गतिमान नाही म्हणत, गतिमान विकृती याच्या विरोधात नाही. मी जावडेकर साहेबांवर बोलतो का? मी प्रदीपदादा राऊतांवर बोलतो का? मी अनिल शिरोळेवर बोलतो का? मी विजय काळेंवर बोलतो का? मी माननीय गिरीश बापरे जे आहेत आता नाहीत आपले तर त्यांच्यावर बोलतो. ही सगळी लोक एक व्हिजन म्हणून काम केलं. ह्यांच्याबद्दल कुणी तुम्हाला आजही वाईट बोलणार नाही. कारण त्यांनी विचाराची लढाई लढली, विचारावर लढली आणि पुण्याच्या व्हिजनवर काम केलं. आत्ता म्हणजे विकृती गतिमान चालली. आड्डेवाल्या आणि गुत्तेवाल्यांचं राज्य आलं आणि त्यांची जे जुने धंदे ते काय कमी व्हायला, त्याची प्रगती वाढली, त्याची गतिमान व्हायला लागली. आणि बिल्डरांची बाजू घेऊन ते जनतेबरोबर भांडायला लागले. अशी परिस्थिती ह्या विकृतीमध्ये, म्हणून त्या विकृतीच्या विरोधात बोलतो. तर यात एक महत्वाचा प्रश्न तो हा की कालपासून आणखी एक बातमी समोर येते की तुमच्या पक्षामधून हकालपट्टी झालेली आहे किंवा होणार आहे. ह्या फक्त चर्चाच आहेत की खरंच याबद्दल काय बोलणं झालंय? नाही बघा, ही काही लोक ही चर्चा करतात, चुकीच्या पद्धतीने करतात. मला कुठले असं नोटीस किंवा मला काही आदेश तसा आलेला नाही. परंतु मला विश्वास आहे की कार्यकर्त्याच्या पाठीशी शिंदेसाहेब राहतील, हा माझा विश्वास. पण मला आता प्रश्न हाच पडतो, तुम्ही म्हणतील की शिंदेसाहेब उभे राहतील. माझं असं म्हणणं आहे की गेल्या 1 आठवडा पुण्यामध्ये इतकं सगळं लफडं चालू आहे, इतके कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली, त्याच्यावरती कोण ना कोण बोलतंय आणि अग्रेसिव्हली तुम्ही पण स्टँड घेताय. असं असताना मंत्रालयात खलबत नसतील झाली का? नाही, जे काय झालं ते पण त्यांच्या हे लक्षात येते की दंगेकर चुकीचं बोलत नाही. त्यामुळे दंगेकरला आश्वस्त झालं नाही. माझं म्हणणं शिंदे आश्वस्त नाही, शिंदे कार्यकर्त्यांच्या मागे. आणि भाजपमधली काही लोक मला सपोर्ट करतात ना, असं नाही ना, करतात ना. पुण्यातली की महाराष्ट्र कुठली बी पुण्यातली बी लोक करतायत ना. आपण असं म्हणतोय का? मला काय थोडी ह्या विषयावर राऊत साहेब बोलले का? जावडेकर साहेब बोलले का? शिरोळे साहेब बोलले का? विजय काळे बोलले का? त्यांना ही संस्कृती आवडते का? नाही आवडत. पण आता काय बोलणार? तोंड दाबून मुख्याचा महाराष्ट्राने सगळेच करतात. म्हणजे भाजपवाल्यांनाच तोंड दाबून मुख्यांचं महाराज. हा, आणि ही लोक वरिष्ठ आहेत, किती प्रचंड काम केलंय. पण मग तुमच्या याचं काय राजीनाम्याचं म्हणजे खरंच तुमच्या पक्षामधून असं काही स्टेप घेण्यात आली, नाही घेण्यात आली का? त्या संदर्भात तुम्हाला काही सिग्नल्स आलेत की कोण काय बोललंय, काही सुतोवाच ज्याला आपण म्हणू? याच्यामध्ये माझ्यापेक्षा पहिले तुम्हाला कळणार आहे. तुमच्यावर काय नोटीस बिटीस का आली तर मला तुम्ही दाखवली तर बरं आहे. माझ्यापेक्षा तुम्ही गतिमान आहेत, कारण शेवटी तुम्ही आरसा आहे समाजाचा. आणि आरसा समाजात तुम्ही दाखवत फिरून जी चुकीची कामं त्याचा आरसा तुम्ही दाखवत असता. त्यामुळे मला पहिल्यांदा तुमच्या नोटीस तुम्हाला कळणार, आम्हाला तुम्हाला पहिलं कळण, कारण नोटीस तिकडे टाईप झाली की इकडे मला कळण. तर आली तर मला तुम्ही सांगा. पण या संदर्भात काही शिंदेसोबत काय नाही आलं, आतापर्यंत काय आलं नाही. आणि याआधी पण तुम्ही चंद्रकांत पाटलांच्या सगळ्या प्रकरणात बोलत होता, तेव्हा काय बोलणं झालं होतं? चंद्रकांत पाटलाच्या नाही, गुन्हेगारांच्या विरोधात बोलत होतो. गुन्हेगारांच्या विरोधात बोलत होतो. चंद्रकांत पाटलांचं माझं काय बांधायला बांधले का? तुमचं बांधायला बांधा आहे कोणाचा नक्की? हा जनतेच्या विषयी मी लढतोय. जनतेला जो अन्याय होतो, जी गुन्हेगारी वाढती,
जी जैन धर्मियांच्या युवकांची बोर्डिंग खाल्लं गेलं आणि महावीरांना त्यांनी घाण ठेवलं, हे सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे धर्मदायित्वाला ह्या सगळ्या रेट्यामुळं त्याला काहीतरी स्टेटस को काहीतरी दिलं, पण ते बोगस आहे, त्यात काय अर्थ नाही. कारण ज्यांनी निकाल दिला तेच कसं काय त्याला स्टे देऊ शकत नाही, हे सगळं बोगस आहे. पण त्यांच्या लक्षात आलं की इथं काहीतरी पाणी मुरलेलं आपल्या लोकांच्या लक्षात आलं, त्याच्यामध्ये थांबवण्याचा केविलवाणी प्रयत्न आहे, पण तो नाही. ह्याच्यावर डायरेक्ट व्यवहार रद्द करून शासनाने यांना 100 कोटी रुपये दिले पाहिजे. हे मंदिर आणि हे बोर्डिंग विद्यार्थ्यांसाठी बांधून त्या समाजाला परत हस्तगत देऊन टाकलं. एक शेवटचा प्रश्न, व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? दंगेकर आता पुढे काय करतात? आम्ही फक्त ट्विट बघतोय आणि खाली हॅशटॅग बघतोय, स्टे ट्यून. सो वी आर ट्यून. तुम्ही काय करणार आहेत? नाही आता हे लढणार आहे. शेवटी समाजाला काय गोष्टी पोचवावं लागतात आणि समाजातून मग प्रतिक्रिया घेऊन आम्हाला तुमच्याशी बोलावं लागतं. तर प्रत्येक ट्विटवर मी बोललो तर मला समाजाची प्रतिक्रिया येते आणि त्या प्रतिक्रियेनुसार समाज पुणेकर म्हणून मी बोलत असतो. रवी दंगेकर हा झिरो आहे, पण जेव्हा लढतो तो एक विषय घेऊन लढतो, त्यावेळेला पुणेकरांचा विषय घेतो, समाजाचा विषय घेतो आणि विषय आपल्या आणि आपण नाही घेतलं, हे सगळं बोललो नाही तर भविष्यात येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. केंद्रीय मंत्र्यांचं म्हणणं होतं की तुम्ही कागद नाहीये, फक्त आरोप करताय नुसते आणि याला काही डॉक्युमेंटेशन नाही किंवा याला काही बेसच नाही. हे तुम्ही तरी बोलू नये आता मला, तुम्ही तरी बोलू नाही. नाही तुम्ही खरंच विचार, पण हे तुम्ही तरी बोलू नाही कमीत कमी. इंटरेस्टिंग माणूस आहे, म्हणजे त्यासाठीच आलो होतो. गेले 4-5 दिवस मराठवाड्यात गेले, तिकडचे काय अनुभव ते शेअर करणार आहे. पण तोपर्यंत पुण्याचं राजकारण ना याच्या सगळ्या संदर्भात पुण्यापुरती नाही तर राज्यभरात आणि नेशन वाईज ह्या सगळ्याची चर्चा सुरू आहे. आणि ती काय कोणी आरोप प्रत्यारोप करत आहे म्हणून नाही, पण ज्या पद्धतीने हे सगळं भूखंड ट्रान्सफर झाला आहे, 3.5 एकराची ज्या पद्धतीने डीलिंग सगळ्या करण्यात आलेल्या आहेत, याच्यावरती चॅरिटी कमिशनरीला स्टेटस को, बँका ज्या 2 या सगळ्यामध्ये पतसंस्था होत्या यांनी केलेलं बॅकआउट, त्यांनी बोजा कमी करून देण्यासंदर्भात लिहिलेलं पत्र, हे सगळे याचंच द्योतक आहे की कुठंतरी पाणी मुरत आहे. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत ओमकार थेट, पुण्यावर.